देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात। अंमली पदार्थांचे सेवन शत्रू राष्ट्रांचा कट। तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं, पंतप्रधान मोदींचं आवाहन। पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारे पंक्चर काढणाऱ्यांची औलाद। भारतातील कोणतीही मुलगा अशी शिवीगाळ करू शकत नाही। सीजेपीच्या आंदोलनावर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडेंचं वादग्रस्त वक्तव्य। केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना सुचवलं। केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा, मोदींच्या फडणवीसांना सूचना। संजय राऊतांचा मोठा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती। फडणवीस सर्व गुणसंपन्न। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा। 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह। 30 जुलैपासून महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू। बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार, तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार। प्रकाश आंबेडकरांची भूमिका। केरळच्या पठाणमथिट्टामध्ये अतिमुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती। आरन्मुला चेंगनूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प। स्थानिक नागरिक आणि भाविकांचे हाल। पुराच्या पाण्यात शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। कर्जत नदीला पूर। मोरबीतील 3 गावातून 24 नागरिकांचं रेस्क्यू। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत। खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न। माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप। राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते।